नमस्कार. या विशेष विश्लेषणात खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा इतिहासाच्या पानांवरची धूळ झटकणार आहोत ज्याबद्दल फारसं कोणाला माहिती नाही. ही कथा आहे एका हरवलेल्या कलेची आणि एका थक्क करणाऱ्या सांस्कृतिक प्रवासाची, ज्याने भारतीय शास्त्रीय नृत्याला एक पूर्णपणे नवं वळण दिलं. आता 1936 सालच्या भारतीय ऑलिम्पिक हॉकी संघाचा हा ऐतिहासिक कृष्णधवल फोटो जरा निरखून पहा. हे सगळे दिग्गज खेळाडू त्यांच्या अधिकृत ऑलिम्पिक गणवेशात उभे आहेत हे तर अगदी स्पष्ट दिसतंय, पण त्यांच्या अगदी मध्यभागी अतिशय रुबाबात साडी नेसलेली ही रहस्यमय महिला नेमकी कोण आहे? हा असा एक ऐतिहासिक क्षण आहे ज्याकडे सहज आपलं दुर्लक्ष होतं. पण खरं सांगायचं तर यांची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाहीये. तर या रहस्यमयी महिलेचं नाव आहे मादाम मेनका. त्यांचं मूळ नाव होतं लीला रॉय सोखी आणि त्यांचा हा कलाप्रवास खऱ्या अर्थाने अवाक करणारा आहे. विचार करा, इंग्लंडमध्ये पाश्चात्य व्हायोलिन वादनाचं सखोल शिक्षण घेतलेल्या लीलाबाईंनी पुढे जाऊन थेट भारतीय कथ्थक नृत्यात अक्षरशः क्रांती घडवून आणली. त्यांनी स्वतःला या कलेसाठी पूर्णपणे वाहून घेतलं आणि त्यातूनच मंचावर उदय झाला तो एका जागतिक कीर्तीच्या नृत्यांगणेचा, म्हणजेच मादाम मेनका यांचा. आता आपण पाहूया की मादाम मेनकांनी कथ्थकचा नेमका कायापालट कसा केला. 20व्या शतकाच्या सुरुवातीची परिस्थिती थोडी वेगळी होती. त्यावेळी पारंपरिक कथ्थक हे प्रामुख्याने फक्त एक एकल म्हणजे सोलो नृत्य असायचं आणि दुर्दैवाने तत्कालीन समाजात या कलेला फारसा सन्मान किंवा प्रतिष्ठा नव्हती. पण मेनकांनी ही जुनी संकुचित चौकट अक्षरशः मोडून काढली. त्यांनी समूहनृत्य, अभिनयाचा सखोल वापर आणि युरोपीय शैलीतील बॅले म्हणजेच नृत्य नाट्याचं भव्य स्वरूप चक्क भारतीय कथ्थकमध्ये आणलं. उत्तम वेशभूषा आणि संगीताची जोड देऊन त्यांनी या कलेला एका अशा उंचीवर नेऊन ठेवलं जिथे तिला एक वेगळीच आणि मानाची प्रतिष्ठा मिळाली. इथूनच सुरुवात होते त्यांच्या 1936च्या बर्लिनमधील ऐतिहासिक विजयाची. झालं असं की 1935 साली मेनका आणि त्यांच्या नर्तकांच्या चमूने एका मोठ्या युरोप दौऱ्याची सुरुवात केली. या दौऱ्यातला सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा आला तो 1936 मध्ये, जेव्हा त्यांनी बर्लिनमध्ये झालेल्या इंटरनॅशनल डान्स ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला आणि अखेर 1938 मध्ये त्यांचा हा भव्य युरोपीय दौरा संपन्न झाला. भारतीय शास्त्रीय नृत्याला सातासमुद्रापार नेऊन एक जागतिक ओळख मिळवून देणारा हा काळ खरोखरच अत्यंत महत्त्वाचा होता. आता या सगळ्या प्रवासातला एक थक्क करणारा आकडा पहा, 20,000. होय, बरोबर ऐकलत. बर्लिनमधील स्पोर्ट्स फील्डजवळच्या ज्या भव्य खुल्या रंगमंचावर या भारतीय चमूने आपली कला सादर केली तिथे तब्बल 20,000 प्रेक्षक बसू शकत होते. हा आकडाच सांगून जातो की त्या कार्यक्रमाची भव्यता आणि जागतिक स्तरावर मेनकांना मिळालेलं यश किती अवाढ्य होतं. या आंतरराष्ट्रीय डान्स ऑलिम्पियाडची व्याप्ती खूप मोठी होती. भारत, जर्मनी, कॅनडा आणि इटलीसह तब्बल 14 वेगवेगळ्या देशांच्या उत्तमोत्तम नृत्य पथकांनी यात सहभाग घेतला होता. स्पर्धा अतिशय चुरशीची होती, पण या सगळ्यावर मात करत मादाम मेनकांच्या चमूने त्यांच्या देवविजय नृत्य या सादरीकरणासाठी चक्क प्रथम क्रमांक पटकावला. भारताच्या सांस्कृतिक आणि कलात्मक इतिहासातला हा खरोखरच एक सोनेरी क्षण होता. या ऑलिम्पिक नंतर मात्र या महान कलाकारांच्या आयुष्याने दोन पूर्णपणे वेगळी वळणं घेतली. एका बाजूला मादाम मेनका होत्या, ज्यांच्या वाट्याला या यशानंतर जागतिक स्तरावर अपार प्रसिद्धी आणि नवनवीन संधी आल्या. पण दुसऱ्या बाजूला मेरी विग्मन आणि रुडॉल्फ फॉन लॅबन यांच्यासारखे प्रसिद्ध जर्मन डान्सर्स होते, ज्यांच्या एक्सप्रेशनिस्ट कलेला तत्कालीन प्रशासकीय राजवटीने दाबून टाकले आणि त्यांना त्यांच्याच देशात मुख्य प्रवाहातून पूर्णपणे बाजूला केलं गेलं. हे दोन्ही परस्पर विरोधी प्रवास इतिहासाच्या दृष्टीने खूप काही सांगून जातात. यानंतरचा काळ होता दमयंती जोशी यांच्या उदयाचा. एका नव्या पर्वाची ती सुरुवात होती. 1947 साली मॅडम मेनकांचं दुर्दैवी अकाली निधन झालं आणि तिथून या नव्या पर्वाची सुरुवात झाली. त्यांच्या दत्तक कन्या आणि शिष्या दमयंती जोशी नेहमी म्हणायच्या, कथक ही कथा सांगण्याची कला आहे. 1950च्या दशकात स्वतःची एक स्वतंत्र आणि दिग्गज एकल कलाकार म्हणून ओळख निर्माण करत असताना त्यांनी नेमका हाच विचार त्यांच्या प्रत्येक नृत्याविष्कारातून प्रेक्षकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोचवला. दमयंतीजींनी कलेच्या सादरीकरणात एक अत्यंत नाविन्यपूर्ण आणि धाडसी भर घातली. त्यांनी कथ्थकच्या मंचावर चक्क साडीचा वेशभूषा म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. मंचावर कथ्थक नृत्यामध्ये साडी आणणाऱ्या त्या पहिल्याच नृत्यांगना होत्या. आता आठवा बरं, अगदी सुरुवातीला आपण जो हॉकी संघाचा फोटो पाहिला होता, ज्यामध्ये मादाम मेनका साडीत रुबाबात उभ्या होत्या, तोच साडीचा वारसा दमयंतीजींनी नृत्याच्या मंचावर एक नवी आणि ठळक ओळख म्हणून कायमचा प्रस्थापित केला.
दमयंती जोशींचं हे यश खरोखरच अद्वितीय होतं. त्यांनी लखनौ आणि जयपूर घराण्याच्या अनेक दिग्गजांकडून जसं की पंडित सीताराम प्रसाद, अच्छन महाराज, लच्छू महाराज आणि शंभू महाराज यांच्याकडून शास्त्रशुद्ध धडे गिरवले होते. त्यांच्याच या अखंड साधनेचा आणि योगदानाचा सन्मान म्हणून त्यांना 1968 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि 1970 मध्ये पद्मश्री या अत्यंत मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं. आता साहजिकच प्रश्न पडतो की हा अमूल्य वारसा आज कसा जपला जातोय. चला पाहूया. समकालीन प्रसिद्ध कथक नृत्यांगना आणि गुरु शमा भाटे यांनी हा विसरलेला इतिहास पुन्हा कसा उजेडात आणला हे पाहणं खरोखरच रंजक आहे. हा अमूल्य वारसा जपण्यासाठी त्यांनी 2 अत्यंत महत्त्वाची पावलं उचलली. पहिली पायरी म्हणजे पुण्यात नादरूप या नृत्य अकादमीची स्थापना आणि दुसरी सर्वात मोठी पायरी म्हणजे मादाम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंटची सुरुवात. आता ही मादाम मेनका कोरिओग्राफी मूव्हमेंट म्हणजे नेमका काय? तर हा पुण्यातील एक अनोखा वार्षिक नृत्य महोत्सव आहे जो 2018 मध्ये सुरू करण्यात आला. याचं वेगळेपण असं की यात नेहमीच्या पारंपरिक पौराणिक कथांऐवजी चक्क म्हणी किंवा वाक्प्रचारांवर आधारित नृत्याच्या संरचना सादर केल्या जातात. मादाम मेनकांनी ज्याप्रमाणे आपल्या काळात कथकमध्ये नाविन्य आणलं होतं, अगदी तसाच नाविन्यपूर्ण आणि वेगळा दृष्टिकोन या महोत्सवातून आजच्या आधुनिक कोरिओग्राफर्सना दिला जातो. हे खरेच खूप कल्पक आहे, नाही का? मादाम मेनका आणि त्यांच्या परंपरेचा हा विलक्षण प्रवास शेवटी एका मोठ्या प्रश्नावर नक्कीच विचार करायला लावतो. इतिहासाच्या पानांमध्ये आणि जुन्या आर्काइव्हसच्या नोंदींमध्ये असे आणखी किती प्रणेते आणि सांस्कृतिक राजदूत दडलेले असतील जे पुन्हा एकदा जगासमोर येण्याची वाट पाहत आहेत. आपण सगळ्यांनीच या अशा कथा शोधून काढायला हव्यात. या विश्लेषणातून आज नक्कीच काहीतरी नवीन आणि रंजक शिकायला मिळालं असेल अशी आशा आहे. ही ऐतिहासिक सफरीची आवड अशीच जपा. पुन्हा भेटूया.